आज आरोपीला न्यायालयात आणल्यानंतर पोलिसांनी पोलीस कोठडीची मागणी केली होती। त्याच्यात कारण लिहिलेले होते की त्याची तपास करायचा आहे त्यांना गुन्ह्यामध्ये की त्यांनी कुठला अंमली पदार्थ घेतलं होतं का, त्यासाठी एक त्यांनी कारण दिलं आहे। दुसरं, ह्या कटात कोणी सहभागी आहे का या संदर्भातली त्यांनी मागणी केली होती। पण कोर्टाला आम्ही ह्या संदर्भातली माहिती दिली। कालपासून तो पोलिसांच्या ताब्यात होता। पोलिसांच्या ताब्यात असल्यामुळे की त्याची काल वैद्यकीय तपासणी केलेली आहे, पण त्याची अजून करायची ह्या संदर्भातला रिमांड ॲप्लिकेशनमध्ये कुठे नमूद नव्हतं। तर ह्या मुद्द्याच्या आधारे मी इलेक्ट्रिक बस जी आहे राज्य शासनाने BST प्रशासनाला दिलेली, त्या संदर्भातलं सुद्धा सांगितलं की ती जी इलेक्ट्रिक बस होती, इलेक्ट्रिक बस जी अचानक त्याच्यामध्ये जे घटना घडतात त्याला जो ड्रायव्हर असतो तो जबाबदार नसतो। कारण जी BST प्रशासनाची बस आहे त्या बसमध्ये जी खराबी होती, त्यांचं म्हणणं होतं ती बस चालू होती का बंद होती या संदर्भात बी त्यांना तपास करायचा होता। कारण याच्यामध्ये BST प्रशासनाची मोठ्या प्रमाणात चुकी दिसते आणि BST प्रशासनाने जी बस घेतलेली आहे त्या बसमध्ये ज्या गोष्टी उपलब्ध पाहिजे होत्या त्या उपलब्ध करून दिलेल्या नाही असं ह्या रिमांड ॲप्लिकेशनमध्ये दिसतंय। सर, हिंदी में जानना चाहेंगे आज क्या